सरकारी गायरान प्लॉट वाटपात गैरव्यवहार, इंजिनियरवर गंभीर आरोप। शिरोळ तालुक्यातील आगर रोड व नमाजगी माळ परिसरातील सरकारी गायरान प्लॉट वाटपात मोठ्या गैरव्यवहाराचा आरोप होतोय। याबाबत कारवाईच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोहन नलावडे व राजू मुरग्याप्पा आवळे यांनी आज शिरोळ तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं। उपोषकांनी दिलेल्या माहितीनुसार लेआउट करण्यासाठी नेमलेले इंजिनियर श्रीकांत शंकर माळी यांनी स्वतःच्या मुलाच्या, भावाच्या तसेच बोगस नावे टाकून प्लॉट मिळवले। आगर रोडवरील प्लॉट नंबर 41426162 यांचा त्यात समावेश आहे। या सर्व प्लॉटवर शर्तभंग झालेला असून शासनाची फसवणूक केल्याबाबत श्रीकांत माळी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली। याशिवाय भांडवलदार सुरेश खडके यांनी माळी यांच्या नावावरील सरकारी प्लॉट जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय खरेदी करून त्यावर 3 मजली इमारत उभी केली। ही इमारत भाड्याने दिल्याचं व शेजारील प्लॉट क्रमांक 9/1 13/2 वर बेकायदेशीर कब्जा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं उपोषकांचं म्हणणं आहे। सदर प्रकरणात गेल्या 3 महिन्यांपासून पाठपुरावा करूनही कोणतीही कारवाई न करणाऱ्या शिरोळ तालुक्यातील तलाठी व मंडल अधिकाऱ्यांवर देखील प्रशासकीय कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। उपोषणाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत एकही अधिकारी उपोषणस्थळी न आल्यानं नागरिकांच्यात नाराजी व्यक्त होते। आंदोलनाला अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे, दीपक पाटील, अनिल लोंढे, गणेश चौक मित्रमंडळाचे कार्यकर्ते व नागरिकांनी पाठिंबा दिला।